नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यश कम्प्युटर खानापूर या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज या लेक्चरच्या माध्यमातून मी तुम्हाला वर्ड हे जे सॉफ्टवेअर आहे तर त्या वर्ड या सॉफ्टवेअर मधील इन्सर्ट मेनू पूर्ण डिटेल्स मध्ये तुम्हाला शिकवणार आहे। चला तर बघूया आपण या होम मेनू मध्ये इन्सर्ट मेनू शिकायचा आहे। तर इन्सर्ट मेनू शिकण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला वर्ड ओपन करता आलं पाहिजे। मायक्रोसॉफ्ट वर्ड 2019 आपण आज शिकणार आहे। तर त्या ठिकाणी या ठिकाणी काय करायचं आहे, हे जे तुम्हाला इथं स्टार्ट मेनू दिसतोय या स्टार्ट मेनू वरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बऱ्याच प्रकारचे ऍप्लिकेशन सगळे ऍप्लिकेशन तुम्हाला कॉम्प्युटर मधले दिसतील। त्या ठिकाणी सिरियल नाही, त्या ठिकाणी वर्ड दिसेल, त्या वर्ड वरती क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं काय होईल, वर्डची विंडो दिसेल। आता या वर्डच्या विंडो मध्ये आपल्याला प्रथम काय करायचं आहे, ब्लँक डॉक्युमेंट वरती सिलेक्ट करायचं आहे। सिलेक्ट केल्यानंतर ही वर्डची विंडो तुम्हाला दिसेल। आता या वर्डच्या विंडो मध्ये तुम्हाला इन्सर्ट टॅब शिकायचा आहे। हा जो टॅब आहे इन्सर्ट, या ठिकाणी इन्सर्ट टॅब वरती क्लिक करा। क्लिक केल्यानंतर तुम्हाला इन्सर्ट टॅब पूर्ण दिसेल। आता या इन्सर्ट टॅब मध्ये सगळ्यात पहिला आहे तो ग्रुप। इन्सर्ट टॅब मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ग्रुप्स आहेत बघा। कुठले कुठले ग्रुप्स आहेत आपण बघूया। पहिला ग्रुप्स आहे पेजेस, हा एवढा ग्रुप्स आहे। दुसरा आहे टेबल्स, तिसरा आहे इन्सुलेशन्स, इथून ते इथपर्यंत आहे। त्यानंतर चौथा आहे मीडिया, पाचवा आहे लिंक्स, त्यानंतर कमेंट्स, हेडर फुटर, नंतर टेक्स्ट, त्यानंतर आहे सिम्बॉल्स। अशा प्रकारचे काय आहेत, हे सगळे पेजेस ग्रुप्स तुम्हाला दिसतील। आता या ग्रुप्स मध्ये सर्वप्रथम आपण बघायचं आहे पेजेस हा ग्रुप बघायचा आहे। तर त्या पेजेस मध्ये पहिला ऑप्शन आहे कव्हर पेज। आता या कव्हर पेज मध्ये इथं तुम्हाला दिसेल बघा कव्हर पेज। आता या कव्हर पेज मध्ये क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला बऱ्याच प्रकारचे कव्हर पेज दिसतील बघा। या ठिकाणी दिसतात ऑस्टिन आहे, बँडेड आहे, फॅसेट आहे, अशा प्रकारचे कव्हर पेज तुम्हाला ऑलरेडी मायक्रोसॉफ्टने दिलेले आहेत। यातलं एखादं कव्हर पेज इन्सर्ट करण्यासाठी आता कव्हर पेजचा उपयोग काय होतो, तर कव्हर पेजचा उपयोग म्हणजे तुमच्या बुकला जसं कव्हर असतं फ्रंट कव्हर आणि बॅक कव्हर, तशा प्रकारचे कव्हर तुम्हाला या वर्ड मधून या कव्हर पेज ऑप्शन मधून तुम्ही तयार करू शकता। तर या ठिकाणी एखादं डॉक्युमेंट तुम्हाला घ्यायचं असेल तर इथं कव्हर पेज इन्सर्ट करू शकता। अशा प्रकारे हे कव्हर पेज तुम्हाला इन्सर्ट झालेलं दिसेल। या ठिकाणी तुम्ही एडिट करून कोणतंही काय करू शकता, कव्हर पेज तयार करू शकता। आता हे कव्हर पेज आपण इन्सर्ट केलेलं आहे, हे कव्हर पेज आता नको आहे, रिमूव्ह करायचं आहे। तर कुठं जायचं, या ठिकाणी कव्हर पेज मध्येच जायचं आणि कव्हर पेज मध्ये गेल्यानंतर इथं आहे बघा ऑप्शन, तुम्हाला काय दिसतोय, रिमूव्ह कव्हर पेजेस, या ठिकाणी क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर इथलं कव्हर पेज काय होईल, रिमूव्ह होऊन जाईल, निघून जाईल। त्यानंतर नेक्स्ट आहे पुढचं आहे ब्लँक पेज। आता आपल्याला या ठिकाणी किती पेजेस दिसत आहेत बघा। या ठिकाणी दिसतंय पेज ऑफ 1 of 1, म्हणजे एक पेज आपल्या या डॉक्युमेंट मध्ये आहे। आता आपल्याला अजून एक पेज इन्सर्ट करायचं आहे, तर काय करता तुम्ही, इथं क्लिक करता आणि काय करता, एंटर बटन प्रेस करत जाता। तर अशा प्रकारची चूक करायची नाही। हे काय झालं, जे सांगेल तेच करणे किंवा हार्ड वर्क करणे। ओके, आता स्मार्ट वर्क कसं करायचं आहे, तर या ठिकाणी तुम्हाला या ब्लँक पेज वरती काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर इथं खाली बघा दुसरं पेज इन्सर्ट झालेलं दिसेल। अजून एक पेज पाहिजे, ब्लँक पेज वरती क्लिक करा, इथं तिसरं पेज इन्सर्ट झालेलं दिसेल। आता 3 पेजेस आहेत, हे कशावरून कळतंय, तर या ठिकाणी 3 पेज ऑफ इथं दिसते बघा खाली, या ठिकाणी 3 of 3 इथं तुम्हाला दिसेल। अशा प्रकारे तुम्ही पेजेस ऍड करू शकता। आता नेक्स्ट आपल्याला तिसरं ऑप्शन शिकायचं आहे, तर त्याचं नाव आहे पेज ब्रेक। आता हे पेज ब्रेक नक्की काय आहे, तर या पेज ब्रेकचा उपयोग करून आपण एखादं डॉक्युमेंट ते एखादं पेज काय करू शकतो, ब्रेक करू शकता। आता ब्रेक कसं करायचं बघा। या ठिकाणी मी काय करतो, एक पॅराग्राफ इन्सर्ट करतोय। पॅराग्राफ इन्सर्ट करण्यासाठी सूत्र आहे = RAND ओपनिंग ब्रॅकेट आणि क्लोजिंग ब्रॅकेट। आता ओपनिंग ब्रॅकेट कसं द्यायचं, Shift9 Shift0 या ठिकाणी असा प्रेस केल्यानंतर तुम्हाला ओपनिंग आणि क्लोजिंग ब्रॅकेट येईल। आता काय करायचं, आपल्याला एंटर बटन प्रेस करायचं आहे। एंटर बटन ज्यावेळी तुम्ही प्रेस करताय त्यावेळी अशा प्रकारचे 5 पॅराग्राफ तुम्हाला इन्सर्ट झालेले या ठिकाणी दिसतील। ओके, आता या 5 पॅराग्राफ मध्ये आपल्याला काय करायचं आहे की 2च पॅराग्राफ या पेज वरती ठेवायचे आणि बाकीचे 3 पॅराग्राफ पुढच्या पेज वरती शिफ्ट करायचे, नेक्स्ट पेज वरती। तर ते कसे करायचे, या ठिकाणी दुसऱ्या हा जो पॅसेज आहे या पॅसेजच्या शेवटी क्लिक करायचं आहे तुम्हाला। या ठिकाणी इथं क्लिक केल्यानंतर या ठिकाणी क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर इथं काय करायचं आहे, हा ऑप्शन वापरायचा, कोणता, पेज ब्रेक।
आता पेज ब्रेक वरती मी क्लिक करतोय, बघा काय होतंय. या ठिकाणी क्लिक केलं की काय झालं बघा, लक्ष द्या. या ठिकाणी वरचे 2 पॅसेज आहे त्या पेज वरती राहिले आणि जे बाकीचे पुढचे जे 3 पॅसेज होते ते कुठे गेले, दुसऱ्या पेज वरती शिफ्ट झालेले आपल्याला दिसतील. अशा प्रकारे तुम्ही हे 3 ऑप्शन वापरू शकता. आता आपण पुढचा ग्रुप बघणार आहे टेबल्स. आता हा टेबल्स ग्रुप काय आहे, तर या टेबल्स ग्रुपमध्ये तुम्हाला एखादा टेबल या ठिकाणी तयार करायचा आहे. टेबल म्हणजे अशा प्रकारचं टेबलचं स्ट्रक्चर तयार करायचं आहे. त्या टेबलमध्ये काहीतरी तुमचा डेटा टाईप करायचा आहे. तर अशा प्रकारचे टेबल्स तुम्ही या टेबल ग्रुपमधून करू शकता. आता या ठिकाणी इथं सॅम्पल टेबल दिलेले आहेत. याचा वापर करण्यापेक्षा तुम्ही इन्सर्ट टेबल या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी इन्सर्ट टेबलवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी काय आहे, तुम्हाला नंबर ऑफ कॉलम्स दिसतील आणि नंबर ऑफ रो दिसतील या ठिकाणी. आणि इथं तुम्हाला जेवढे कॉलम्स पाहिजेत, कॉलम्स म्हणजे काय असतात बघा, कॉलम्स म्हणजे उभे असतात, अशा प्रकारचे कॉलम्स असतात आणि रो म्हणजे आडवे असतात अशा प्रकारचे. आता यात तुम्हाला कॉलम्स किती पाहिजेत, इथं 5 दिलेत आणि खाली रो किती दिलेत, 2 दिलेत. तुम्हाला कॉलम्स किती पाहिजेत तेवढे अंक इथं टाईप करायचा आणि इथं रो किती पाहिजे तेवढे अंक इथं टाईप करायचे. अशा प्रकारे तुम्हाला इथं दोन्ही अंक टाईप केल्यानंतर या ओके बटनवरती क्लिक करायचं. मी आता टाईप करतोय बघा. या ठिकाणी मला 8 कॉलम्स 6 कॉलम्स पाहिजेत आणि रो किती पाहिजेत, 10 पाहिजेत समजा. तर अशा प्रकारे मी टाईप केलं आणि इथं ओके बटनवरती क्लिक केलं. अशा प्रकारे तुम्हाला काय दिसेल, हा टेबल इन्सर्ट झालेला दिसेल. मग या ठिकाणी तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही डेटा या ठिकाणी भरू शकता इथं टाईप करून. अशा प्रकारे टेबल इन्सर्ट झालेला आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे पुढे आपल्याला बघायचं आहे टेबल मधला कन्वर्ट टेक्स्ट टू टेबल. ओके, आता काय करायचं आपल्याला की इथं एक टेबल आपण बनवूया. काय बनवूया, बघा या ठिकाणी आपण टेबल बनवूया. काय बनवूया, SR नंबर. ओके, आणि मी फक्त प्रत्येक याच्यामध्ये टॅब बटनचा वापर करतो. टॅब बटन दाबलं. आता मला द्यायचं आहे नेम. ओके, पुन्हा मी टॅब बटन दाबतो. पुन्हा रोल नंबर. ओके, पुन्हा टॅब बटन दाबतो आणि क्लास. अशा प्रकारे 4 याचा टेबल आपण बनवलाय. आता मी इंटर दाबतो. पुन्हा रोल नंबर किती टाकूया आपण, 1. पुन्हा टॅब बटन दाबलं. पुन्हा इथं नाव टाकायचं आहे, राहुल समजा. राहुल लावलं. पुन्हा टॅब बटन दाबायचं. टॅब बटन दाबल्यानंतर त्याचा रोल नंबर आहे 1. पुन्हा टॅब बटन दाबला. क्लास आहे 10वी, 10th क्लासमध्ये तो शिकतोय आता सध्या. त्यानंतर इंटर दाबलं. आता पुढे काय झालं, 2 नंबर, दुसरा विद्यार्थी आहे. त्यानंतर मी टॅब बटन दाबला. या ठिकाणी सूरज. ओके, हे नाव आहे. आता त्याचं रोल नंबर आहे 2 नंबर आणि मी आता टॅब बटन दाबतो. टॅब बटन दाबल्यानंतर तो शिकतोय समजा 11वी मध्ये. हा टेबल आहे. हा काय फक्त आणि फक्त टेक्स्ट आहे. आता या टेक्स्टचं आपल्याला काय करायचं आहे, टेबलमध्ये रूपांतर करायचं आहे. तर ते कसं करायचं बघा. इथून आपण काय करायचं, हा पॅसेज सिलेक्ट करा. हे टेक्स्ट आहे ते सिलेक्ट करायचं इथून. ओके, आणि काय करायचं, या ठिकाणी क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर बघा हा ऑप्शन ऑन झाला. आता कन्वर्ट टेक्स्ट टू टेबल या ऑप्शनवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला कॉलम किती आहे तिथं दिसत आहेत, 1, 2, 3 आणि 4. म्हणजे सिरियल नंबरचा 1, नेमचा 1 दुसरा, रोल नंबरचा 3रा आणि क्लासचा 4था. 4 कॉलम्स आहेत आणि रो किती आहेत, 3. 1, 2, 3. ओके, आणि ओके बटनवरती मी ज्यावेळी क्लिक करतोय त्यावेळी बघा अशा प्रकारचा टेबल तुमचा ऑलरेडी तयार होईल. समजलं तुम्हाला टेक्स्ट टू टेबल कशा प्रकारे करायचा आहे. म्हणजे तुमचा टेक्स्ट असेल तर तो टेबलमध्ये कशा प्रकारे कन्वर्ट करायचा हे या ऑप्शन मधून तुम्ही शिकला. आता नेक्स्ट एक्सेल स्प्रेडशीट हा ऑप्शन आहे. तर तो एक्सेल स्प्रेडशीट म्हणजे अशा प्रकारची एक्सेलची शीट तुम्हाला इथं दिसेल. यात तुम्ही जी माहिती भरताय ती ऑटोमॅटिक त्या वर्ड मध्ये दिसेल. अशा प्रकारे हे आहे. त्यानंतर पुढचं आहे इन्सर्ट मध्ये गेल्यानंतर इथं आहे क्विक टेबल्स. आता इथं वेगवेगळ्या प्रकारचे टेबल्स तुम्हाला रेडीमेड दिलेले आहेत. म्हणजे आपण रेडीमेड कपडे खरेदी करतो आणि शिवून कपडे घेतो. अशा प्रकारचे 2 टेबल्स इथं दिलेले आहेत. तर तुम्हाला जो टेबल तुम्हाला या ठिकाणी पाहिजे तो टेबल्स फक्त इथं काय करायचा आहे, सिलेक्ट करायचा आहे. या ठिकाणी बघा आता मला हा टेबल पाहिजे समान डबल टेबल. तर या ठिकाणी क्लिक केलं की हा टेबल तुम्हाला दिसेल आणि याच्यामध्ये तुम्ही एडिट करू शकता. अशा प्रकारे हा टेबल आपल्याला
टेबल ग्रुप्स मधले हे सगळे टूल्स आपण शिकलेलो आहे. नेक्स्ट आपल्याला शिकायचं की आता आपल्याला काय करायचं, एखादा पिक्चर या वर्ड मध्ये इन्सर्ट करायचा. आपण प्रोजेक्ट करताना पिक्चर आणि त्याची माहिती अशा प्रकारे काय करतो, प्रोजेक्ट तयार करतो. तो प्रोजेक्ट तयार करण्यासाठी या टूलचा वापर आपल्याला करू शकता. कोणता ऑप्शन आहे, पिक्चर्स. हा इन्सुलेशन ग्रुप आहे बघा एवढा. या इन्सुलेशन ग्रुप मधला पहिला ऑप्शन आहे पिक्चर्स. त्या पिक्चरवर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर इथं दोन ऑप्शन आहेत, एक धिस डिव्हाइस आणि ऑनलाईन पिक्चर. यामध्ये धिस डिव्हाइस वरती क्लिक करा. धिस डिव्हाइस म्हणजे काय, या कम्प्युटरमध्ये जेवढे पिक्चर्स आहेत ते तुम्ही घेऊ शकता, किंवा ऑनलाईन म्हणजे ऑनलाईन नेटवरून तुम्ही डाउनलोड करू शकता. नेक्स्ट, आता माझा पिक्चर समजा या पिक्चर फोल्डरमध्ये आहे. या स्क्रीनशॉट मध्ये एखादा पिक्चर मला दिसतोय, तर यातला मला जो पाहिजे तो पिक्चर मी काय करू शकतो, सिलेक्ट करायचा आणि या ठिकाणी इथं इन्सर्ट नावाचं एक बटन आहे बघा. त्या इन्सर्ट नावाच्या बटनवरती तुम्ही क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथं पिक्चर इन्सर्ट झालेला तुम्हाला दिसेल. आता या पिक्चरच्या प्रॉपर्टी इथं ओपन झालीत बघा, इथं दिसतात पिक्चर फॉर्मॅट. हा मेनू आपण पुढच्या नेक्स्ट लेक्चरला बघणार आहे. म्हणजे पिक्चर मोठा कसा करायचा, छोटा कसा करायचा, किंवा त्याचा कलर कसा बदलायचा, इफेक्ट कसा बदलायचा, वेगवेगळ्या प्रकारचे सगळे टूल्स आपण त्या नेक्स्ट लेक्चरमध्ये शिकणार आहे. तर हा पिक्चर असा छोटा करू शकता तुम्ही. इथून या पॉइंट वरती धरायचा आणि अशा प्रकारे हे कमी करू शकता. समजलं. इन्सर्ट कसा करायचा, पिक्चर नको असेल तर या ठिकाणी डिलीट करून टाका. तुम्ही सिलेक्ट करा आणि कीबोर्डचं डिलीट बटन दाबलं की डिलीट होईल. नेक्स्ट आहे शेप्स. तर इथं वेगवेगळ्या प्रकारचे शेप्स तुम्हाला दिसतील बघा या ठिकाणी. तर अशा प्रकारचे शेप्स आहेत. आता यातला काय करायचं, आपल्याला एखादा शेप इन्सर्ट करायचा आहे, तर इथं क्लिक केलं की इन्सर्ट होतो शेप. अशा प्रकारे इन्सर्ट केलेला दिसेल. आता शेपची प्रॉपर्टी आणि आपल्याला इथं आलेली दिसेल बघा. शेप फॉर्मॅट हा नवीन टॅब तुम्हाला येतो शेप इन्सर्ट केल्यानंतर. यातले पण सगळे टूल्स आपण नंतर पुढच्या लेक्चरला बघूया. आज आपण फक्त आणि फक्त पिक्चर हा काय बघायचा आहे, टॅब बघायचा आहे. पुन्हा नेक्स्ट आहे आयकॉन्स. इथं वेगवेगळ्या प्रकारचे आयकॉन्स आहेत बघा. आता या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे आयकॉन्स आहेत. तुम्हाला हा आयकॉन हा काय टूल्स आहे तो तुम्हाला फक्त आणि फक्त 2016, 2019, वर्ड 2016 आणि 2019, 21 ला मिळेल. 2013 ला हा आयकॉन्स हा टॅब मिळणार नाही. ओके. यातला एखादा कुठलाही शेप आपल्याला घ्यायचा आहे तर तुम्ही काय करू शकता, या ठिकाणी सिलेक्ट करू शकता आणि इथं इन्सर्ट नावाचं एक बटन आहे बघा. तर या इन्सर्ट नावाच्या बटनवरती क्लिक करायचं आहे. इन्सर्ट केल्यानंतर इथं तुम्हाला हा आयकॉन्स काय दिसेल, इन्सर्ट झालेला दिसेल. आता हा आयकॉन इन्सर्ट झाल्यानंतर पुन्हा आणखी एक नवीन टॅब तुम्हाला दिसतोय बघा. तर याच्या पण प्रॉपर्टी आपण नंतर बघणार आहे. ओके. इन्सर्ट कसा करायचा समजलं या ठिकाणी. नेक्स्ट पुढचा आहे, इन्सर्ट मध्ये गेल्यानंतर इथं 3D मॉडेल्स या ठिकाणी आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, धिस डिव्हाइस किंवा स्टॉक 3D ऑनलाईन या ठिकाणी कुठल्याही ऑप्शन वरती क्लिक केलं की तुम्हाला 3D मॉडेल डिव्हाइस मध्ये नाही, ऑनलाईनच आपल्याला घ्यायला लागणार आहे. 3D मॉडेल्स ऑनलाईन तुम्हाला नेट कनेक्ट पाहिजे त्यासाठी. आता या ठिकाणी इमोजी वरती क्लिक करतो. इमोजी वरती क्लिक केल्यानंतर इथं बघा वेगवेगळ्या प्रकारच्या इमोजीज तुम्हाला दिसतील. यातली तुम्हाला जी हवी असेल ती इमेज तुम्ही काय करू शकता, सिलेक्ट करू शकता. सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला दिसेल इन्सर्ट ऑप्शन. त्या इन्सर्ट ऑप्शन वरती काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर थोडा वेळ थांबायचा आहे, नेट स्लो असेल तर होईल. अशा प्रकारे तुम्हाला इथं मध्ये पकडल्यानंतर हा जो काय आहे 3D मॉडेल्स आहे हे 360 डिग्री मध्ये तुम्हाला काय करता येईल, रोटेट करून पाहता येईल. लक्षात ठेवा. अशा प्रकारे तुम्हाला हे इथून तुम्हाला त्याचे कलर्स वगैरे बदलता येतील. इथं आहे सगळं. हा 3D मॉडेलचा नवीन टॅब तुम्हाला दिसेल. आता नेक्स्ट आपल्याला पुढचा ऑप्शन बघायचा आहे स्मार्ट आर्ट. हा एक ऑप्शन आपल्याला बघायचा आहे. आता स्मार्ट आर्ट मध्ये काय आहे तर वेगवेगळ्या प्रकारचे काय आहेत, लिस्ट आहेत, प्रोसेसेस आहेत, सायकल्स आहेत, थिअरॅटिकल आहे, रिलेशनशिप आहे, मॅट्रिक्स, पिरॅमिड, पिक्चर आणि office.com एवढे सगळे ऑप्शन्स आहेत. यात तुम्हाला ज्या पद्धतीचा काय आहे स्मार्ट आर्ट पाहिजे तर तो तुम्ही इन्सर्ट करू शकता. आता मला काय पाहिजे, एक पिरॅमिड वेगळ्या प्रकारचा पाहिजे तर पिरॅमिड अशा प्रकारचे तुम्हाला सिलेक्ट करून ओके बटनवरती क्लिक केलं की हे पिरॅमिड्स तुम्हाला दिसतील. अशा प्रकारचे पिरॅमिड्स बघा या ठिकाणी आहे. हे पिरॅमिड तयार करू शकता. हा पिरॅमिड कशासाठी उपयोग येतो, अन्न साखळी. अन्न साखळी आपल्याला तयार करायची असेल पिरॅमिडद्वारे स्तर 1, 2, 3 अशा प्रकारचे हे जे
स्तर आहेत तर ते अन्न साखळीच्या द्वारे आपण या पिरामिडच्या माध्यमातून दाखवू शकतो. तर अशा प्रकारे हे आहे. नेक्स्ट आहे तुम्हाला चार्ट्स. इथं वेगवेगळ्या प्रकारचे चार्ट्स आहेत बघा. अशा प्रकारचे चार्ट्स तुम्हाला काही तयार करायचे असतील तर ते तुम्ही तयार करू शकता. कॉलम चार्ट आहे, लाईन चार्ट, बार चार्ट, एरिया चार्ट, नंतर XY, नंतर मॅप, स्टॉक, सरफेस, रेडर, ट्री मॅप, अशा प्रकारचे वेगवेगळे चार्ट्स आहेत. त्यातला तुम्हाला जो हवा असेल तो चार्ट तुम्ही काय करू शकता, या ठिकाणी सिलेक्ट करून ओके बटनवरती क्लिक करू शकता. आता ओके बटनवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी चार्ट तुम्हाला इथं दिसेल. आता या चार्टमध्ये तुम्हाला फक्त माहिती भरायची आहे बघा. तुम्हाला कुठलाही चार्ट आकायला लागत नाही, कुठला काही करायला लागत नाही. फक्त इथं काय करायचं आहे, इथं टाईप करत जायचं आहे. काय टाईप करायचं आहे, समजा सब्जेक्ट, त्याच्यानंतर सूरज यांचे मार्क आपल्याला दाखवायचे आहेत. ओके, हे 4 विद्यार्थी आहेत, यांचे 6 विषयाचे मार्क दाखवायचे आहेत. मी इथं जसं टाईप करत जातोय, लक्ष द्या, या ठिकाणी मी इथं जसं टाईप करत जातोय त्या ठिकाणी राहुल आलेला आहे, सूरज आलेला आहे, युवराज आणि रोहित. इथं 4 नाव आहेत, इथं 4 स्तंभ आलेले आहेत. आता आपल्याला फक्त इथं सब्जेक्ट चेंज करायचे आहेत. तर ते सब्जेक्ट कसे चेंज करायचे बघा. ओके, आता फक्त इथं मार्क आपण टाईप करत जायचं आहे बघा. या ठिकाणी मी जसं मार्क टाईप करतो तसा चार्ट मध्ये बदल होत जातोय बघा. लक्ष द्या बघा. अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, हा राहुलचा एक चार्ट तयार झाला. बाकीचे मार्क तुम्ही टाईप केले की इकडे चार्ट ऑटोमॅटिक तयार होईल. अशा प्रकारे तुम्ही चार्ट हा तयार करू शकता. इथं क्लोज करायचं, क्लोज केल्यानंतर हा चार्ट तुम्हाला दिसेल. मी आता एकच चार्ट तयार केलेला आहे. दुसरे जे बाकीचे चार्ट्स आहेत त्यामध्ये तुम्ही माहिती भरत गेला की तसे चार्ट ते तयार होतील. समजलं सगळ्यांना. अशा प्रकारे तुम्ही चार्ट्स तयार करू शकता. त्यानंतर नेक्स्ट आहे आपल्याला स्क्रीनशॉट. एखादा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे बघा. स्क्रीन क्लिपिंग म्हणजे काय, यावरती क्लिक केले की तुम्हाला या डेस्कटॉपचा स्क्रीनशॉट पाहिजे इथं, तर अशा प्रकारे तुम्ही घेऊ शकता. समजलं सगळ्यांना. नेक्स्ट पुढं ऑनलाईन व्हिडिओ. एखादा ऑनलाईनचा व्हिडिओ आपल्याला इथं काय करायचा आहे, इन्सर्ट करायचा आहे. तर त्या ठिकाणी इथं फक्त युट्यूबची कुठलीही लिंक तुम्ही इथं पेस्ट करायची या ठिकाणी, आणि इथं काय करायचं आहे, इन्सर्ट नावाचा ऑप्शन तुम्हाला इथं दिसेल. तर त्या इन्सर्ट नावाच्या ऑप्शनवरती काय करायचं आहे, क्लिक करायचं. क्लिक केलं की तुम्हाला ऑनलाईन व्हिडिओ या ठिकाणी इन्सर्ट झालेला दिसेल. नेक्स्ट पुढचा आपण ग्रुप बघणार आहे काय, तर हा लिंक्स हा ग्रुप आहे. तर यातला पहिला ऑप्शन आहे लिंक्स. लिंक ऑप्शन काय आहे, तर मी या ठिकाणी एक नाव टाईप करतो बघा. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. लिंक्सचं उदाहरण काय आहे बघा. लक्ष द्या. या ठिकाणी मी इथं टाईप करतो, कुठलं तरी माहिती सर्च करतो, महात्मा गांधी. महात्मा गांधी. ओके, या ठिकाणी सर्च केलेलं आहे. आता या ठिकाणी कुठल्याही एका वेबसाईटवरती ज्यावेळी तुम्ही क्लिक करताय त्यावेळी निळ्या कलर मध्ये जे सगळे आहेत शब्द, तर ते निळ्या कलर मधले शब्द सगळे काय आहेत, लिंक्स त्याला अवेलेबल केलेले आहेत. आता मी याच्यावरती क्लिक केलं की बघा काय होत नाही, होतंय. आणि जर मी निळ्या अक्षरावरती क्लिक केलं की ती लिंक ओपन होते. ओके, समजा मी निळ्या अक्षरावरती क्लिक करतो, कुठल्याही निळ्या एखाद्या ऑप्शनवरती क्लिक करतोय, त्याच्या रिलेटेड माहिती काय होते तुम्हाला दिसते. तर अशा प्रकारे तुम्हाला लिंक कशा प्रकारे तयार करायची वर्डमध्ये ती मी आज तुम्हाला सांगतो. बघा मी आता काय करतो, इथं यश कम्प्युटर ही काय करतो, टाईप करतो. या यश कम्प्युटरला एक लिंक द्यायची आहे. कोणती लिंक द्यायची आहे, तर या ठिकाणची लिंक द्यायची आहे. मी काय करतो, इथं यश कम्प्युटर खानापूर हे काय आपला एक चॅनेल आहे, त्या चॅनेलची काय करतो, लिंक कॉपी करतो. मी कॉपी केल्यानंतर इथं काय करतो, या यश कम्प्युटरला ती लिंक द्यायची आहे. तर त्या लिंक वरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी काय करायचं, इथं तुम्हाला ऍड्रेस दिसतोय बघा, या ठिकाणी ती लिंक पेस्ट करायची. फक्त पेस्ट केली मी, आणि काय करायचं, ब्राउज पेजेस वरती क्लिक करायचं आणि काय करायचं, ओके बटन वरती क्लिक करायचं. आता ज्यावेळी मी ओके बटन वरती क्लिक करतोय त्यावेळी हा यश कम्प्युटरचा कलर बदलला बघा. काय झाला, निळा कलर झालेला आहे. आता मी ज्यावेळी या यश कम्प्युटर वरती क्लिक करतो, कंट्रोल आणि क्लिक करत असतो, त्यावेळी काय होतं, ही लिंक डायरेक्ट ओपन होते. अशा प्रकारे वर्ड मध्ये तुम्ही काय करू शकता, एक लिंक देऊ शकता.
आता नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे, एक बुकमार्क लिहायचा आहे. बघा मी काय करतो, इथं इज इक्वल टू एक पॅराग्राफ इन्सर्ट करतो. आपल्याला कोणता ऑप्शन बघायचा आहे, बुकमार्क हा ऑप्शन बघायचा. आता या बुकमार्क मध्ये आपल्याला आपण काय केलं, आता एखादं पुस्तक आपण समजा आहे तर ते पुस्तक वाचत वाचत आपण काय करतो, एक 2-4 पेजेस वाचतो, किंवा एकदम सगळं पुस्तक कोणीही वाचत नाही, 500 पेजेसचं पुस्तक कोणी वाचत नाही. तर आपण काय करतो, 2-4 पेज वाचतो, 10 वाचतो आणि तिथं काय करतो, एक दोरी असते ती त्या बुकमध्ये ठेवतो आणि पुस्तक झाकून ठेवतो. आता उद्या आल्यानंतर आपल्याला तिथून पुढेच वाचायचं आहे, तर आपण काय करतो, तर ते बुक काय करतो, दोरी ओपन करतो, तिथून पुढे ते वाचतो. आता तशाच प्रकारे इथं वर्ड डॉक्युमेंटमध्ये आपण एखादी गोष्ट वाचत आलोय, तर समजा इथपर्यंत आलेलं आहे, तर या पेज पर्यंत आल्यानंतर मला उद्या इथंच ओपन करायचं आहे. त्यावेळी काय करतो आपण, तरी हे फेन सिलेक्ट करायचं, बुकमार्क वरती क्लिक करायचं. बुकमार्क वरती क्लिक केल्यानंतर इथे एक नाव द्यायचं, काय असेल, मी यश देतो, आणि इथं ऍड वरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर ज्यावेळी मी काय करतोय, हे पेज सेव्ह करतो, बघा हे डॉक्युमेंट सेव्ह करतो. आता इथं सेव्ह केली, या ठिकाणी कुठंतरी पिक्चर मध्ये सेव्ह करूया. ज्यावेळी मी क्लोज करतोय, आता या क्लोज केल्यानंतर आपल्याला ही डॉक्युमेंट ओपन करायची आहे. ओपन केली मी डॉक्युमेंट. आता या ठिकाणी ही पेज, हे डॉक्युमेंट ओपन केल्यानंतर आता मला जिथं मी काल वाचत गेलेलो होतो तिथंच जायचं आता मला. तर कसं जायचं, तर या बुकमार्क वरती क्लिक करायचं, इन्सर्ट मध्ये जायचं, या बुकमार्क मध्ये क्लिक करायचं, आणि इथं यश नावाचा बुकमार्क असेल बघा, आणि इथं काय करायचं, गो टू ऑप्शन वरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर जिथं आपण सिलेक्ट केलेलं होतं, जिथंपर्यंत वाचत आलेलं होतं तिथंपर्यंत आपण जाऊन तिथं थांबतो. अशा प्रकारे या बुकमार्कचा उपयोग काय केला जातो, अशा प्रकारे आहे. आता या क्रॉस रेफरन्सचा पण उपयोग तसाच असतो, सेम आहे, काही सुद्धा फरक नाही. बघा या ठिकाणी इथं क्रॉस रेफरन्स वरती क्लिक केलं की या ठिकाणी बुकमार्क आहे, आणि इन्सर्ट वरती क्लिक केलं. इन्सर्ट वरती क्लिक केलं की काय होतं, त्या ठिकाणी बुकमार्क ऍड होतं. क्रॉस रेफरन्स म्हणजे काय, एखाद्या इमेजचं क्रॉस रेफरन्स आपण एखाद्या टेक्स्टची करायचं असेल तर ते क्रॉस रेफरन्स आपण एकमेकांना करू शकतो. म्हणजे काय, या इमेजची माहिती इथं चालू झालेली आहे, याची या पॅसेजची माहिती इमेज इकडं आहे, तर तिथं क्लिक केलं की डायरेक्ट त्या इमेजवर जातं, आणि इमेजवर क्लिक केलं की डायरेक्ट तुमच्या पॅसेजवरती जाते. अशा प्रकारे हे क्रॉस रेफरन्स आहे. आता नेक्स्ट कमेंट्स. एखाद्या शब्दाला तुम्हाला एखादी कुठली तरी कमेंट द्यायची आहे, तर पॉवरफुल या शब्दाला कमेंट देतो मी, काय, स्ट्रॉंग. तर अशा प्रकारे तुम्ही कमेंट देऊ शकता. फेसबुकला वगैरे तुम्ही कमेंट देत असता, जाळ वगैरे असं काहीतरी असतं, तर तशा प्रकारच्या कमेंट्स आपण एखाद्या शब्दाला देऊ शकतो. म्हणजे कसं तुम्हाला दाखवतो, या ठिकाणी क्लिक केलं, या ठिकाणी विकिपीडिया आहे, तर या शब्दाच्या वरती तुम्ही जर इथं क्लिक करून धरलं तर काय होतं, या शब्दाची एक काय होते, इमेज तयार होते. हा, आता या ठिकाणी काय, विकिपीडिया एक वेबसाईट आहे. आता मी ज्यावेळी कर्सर काय करतो, एखाद्या शब्दावरती घेऊन जातोय, बघा इथं कोणताही एक शब्द आहे, समजा हा आहे अल्बर्ट. अल्बर्ट वरती मी कर्सर घेऊन गेलो की काय होतं, त्या अल्बर्टच्या काय होते, एक कमेंट तुम्हाला दिसते बघा या ठिकाणी अशा प्रकारे. तर अशा प्रकारची कमेंट्स तुम्ही काय करू शकता, लिहू शकता. बघा या ठिकाणी आता समजा गांधी हे आहे, तर इथे एक कमेंट दिलेले आहे, दिस इज टायटल रिलेटेड टू मोर दॅन 1 पेजेस. अशा प्रकारचे कमेंट्स तुम्ही या ठिकाणी देऊ शकता. बघा इथं दिलेले आहे. ज्यावेळी मी पॉवरफुल या शब्दावरती काय करतो, क्लिक करतोय, कर्सर घेऊन जातो, त्यावेळी इथं दिसते बघा, गजानन जाधव 7/4/2024 आणि 16:24 ही कमेंट दिलेली आहे, स्ट्रॉंग. अशा प्रकारे कमेंट्स तुम्ही देऊ शकता. नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे, नेक्स्ट बघा हिडर आणि फुटर. आता या हिडर फुटरचा उपयोग कशासाठी होतो, तर बघा मी हिडर मध्ये क्लिक करतोय, तर त्या हिडर वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला एखादं लेटर पॅड तयार करायचं असेल तर ते लेटर पॅड कसं असतं, वरती काय असते, माहिती असते. कुणाची माहिती असते, आपल्या सेंटरची माहिती असते, ग्रामपंचायतचं नाव वगैरे असतं. तर अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे,
हे लेटर पॅड तयार करायचं आहे तर ते लेटर पॅड तुम्ही इथून करू शकता. कसं करायचं बघा, या ठिकाणी क्लिक करायचं, इथं हेडर फुटर वरती क्लिक करायचं आणि एक कोणताही हेडर फुटर सिलेक्ट करायचा. सिलेक्ट केल्यानंतर इथं टाईप करायचं जे असेल तुमचं ते. यश कम्प्युटर हे टाईप केलं. आता हे जरा मला बोल्ड करायचं आहे, मोठं करायचं आहे. सिलेक्ट करायचं, होम मध्ये जायचं आणि इथं मोठं करायचं आणि इथं मोठं करायचं. तर इंटर इथं केलं की इंटर दाबायचं. इथं साई कॉम्प्लेक्स तर अशा प्रकारे हे काय झालं, इथलं आपलं हेडर तयार झालेलं आहे. आता याच्या खाली एक रेष द्यायची आपल्याला, तर हे बॉटम बॉर्डर मी देतो. तर अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, हे लेटर पॅड तयार करू शकता. आता हे लेटर पॅड आपलं तयार झालेलं आहे. तर हेडर फुटर मध्ये जायचं आणि क्लोज हेडर केल्यानंतर मी ज्यावेळी दुसऱ्या पेजवर जातोय त्यावेळी सुद्धा ते लेटर पॅड आपल्याला प्रत्येक पेजवर बघायला मिळेल. बघा या ठिकाणी अशा प्रकारे तुम्ही एखादं लेटर पॅड तयार करू शकता. समजलं, हेडर आणि फुटर मध्ये आपण खाली पेजला पेज नंबर देऊ शकतो. बघा पेज नंबर 1 आलं, पेज नंबर 2, पेज नंबर 3 अशा प्रकारचे हेडरला तुम्ही पेज नंबर देऊ शकता. अशा प्रकारे हे हेडर आणि फुटर तुम्हाला पाहायला मिळेल. आता नेक्स्ट पेजला नंबर पण देऊ शकता, वेगवेगळ्या प्रकारचे पेजला नंबर. बॉटमला अशा प्रकारे मध्ये पेजला नंबर दिले की 1 नंबर, इथं 2 नंबर, अशा प्रकारे पेजला नंबर पण देऊ शकता. नेक्स्ट आहे टेक्स्ट बॉक्स. एखादं टेक्स्ट बॉक्स ऍड करायचा आहे तर इथून टेक्स्ट बॉक्स ऍड करू शकतो. बघा या ठिकाणी लिहू शकता तुम्हाला जे हवं असेल ते. आणि हे टेक्स्ट बॉक्स कुठेही आपण या पेजवरती कुठेही घेऊन जाऊ शकतो, लक्षात ठेवा. तर अशा प्रकारे टेक्स्ट बॉक्स ऍड झालेलं तुम्हाला दिसेल. त्यानंतर आहे वर्ड आर्ट्स. हे वर्ड आर्ट्स म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे मोठे हेडिंग आपल्याला तिथं ऍड करता येते. वर्ड आर्ट्स म्हणलं. त्यानंतर आहे ड्रॉप कॅप. ड्रॉप कॅप म्हणजे काय, तर हा जो पॅसेज आहे हा पॅसेजचं पहिलं अक्षर आपल्याला काय करायचं आहे, मोठं करायचं आहे. तर ते सिलेक्ट करायचं. सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला दिसेल इथं ड्रॉप कॅप ऑप्शन. तर त्या ड्रॉप कॅप ऑप्शन वरती क्लिक करायचं आणि ड्रॉप ऑप्शन वरती क्लिक केलं की अशा प्रकारे एक मोठं अक्षर, पहिलं अक्षर तुम्हाला मोठं झालेलं दिसेल. आता यामध्ये दुसरा एक आहे इन मार्जिन. इन मार्जिन म्हणजे मार्जिनच्या आतमध्ये. आणि पुढचा कुठला आहे, ड्रॉप. ड्रॉप आलाय की मार्जिनच्या बाहेर ते तुम्हाला दिसेल. अशा प्रकारे ड्रॉप कॅप नको असेल तर ड्रॉप कॅप वरती जायचं, नन वरती क्लिक करायचं. अशा प्रकारे हे निघून जाईल. नंतर आपल्याला इथे एखादी डेट आणि टाइम इन्सर्ट करायची आहे इथं, तर ते डेट टाइम वरती इथं क्लिक केल्यानंतर यातले कोणतीही एक डेट टाइम सिलेक्ट करायची आणि इथं ओके बटन वरती क्लिक करायचं. अशा प्रकारे डेट टाइम तुम्हाला इन्सर्ट झालेलं दिसेल. नंतर इथं आहे इक्वेशन्स. इक्वेशन्स वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, यातलं कुठलं इक्वेशन पाहिजे ते तुम्ही इन्सर्ट करू शकता. त्यानंतर आहे पुढं इन्सर्ट मध्ये गेलो, यात नंतर आहे सिम्बॉल्स. सिम्बॉल मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे इथं सिम्बॉल्स आहेत. बघा त्यातलं तुम्हाला जे हवं असेल ते सिम्बॉल तुम्ही इथं इन्सर्ट करू शकता. आता मला या ठिकाणी इथं सिम्बॉल पाहिजे, या ठिकाणी मी इंटर दाबतो. या ठिकाणी सिम्बॉल मला पाहिजे, कोणतं पाहिजे, तर ओहमचं चिन्ह पाहिजे. तर ते ओहमचं चिन्ह आपल्याला या ठिकाणी इन्सर्ट झालेलं दिसेल. अशा प्रकारे इन्सर्ट मेनूचं पूर्ण डिटेल्स तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी काय केलेलं आहे, शिकवलेलं आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला, टीचिंगची मेथड कशी वाटली, तर ते सांगायला कमेंटमध्ये विसरू नका. आणि अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ, नवीन शिकण्याची संधी किंवा नवीन शिकण्याचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. आणि आवडला व्हिडिओ तर तुमच्या मित्रापर्यंत शेअर पण करा. धन्यवाद.